कायम लक्षात असू द्या, निरोगी आरोग्यासाठी काही खास 101 गोष्टी. श्री स्वामी समर्थ. मित्र मैत्रिणींनो, रोज एक काकडी खा, तुम्हाला व्यायामाची कधीच गरज भासणार नाही. जेवणानंतर एक खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. कोबीची साल खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटात घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि पोट साफ होते. रोज हरभरा डाळीवर लिंबू पिळून खा, त्याने चरबी काही दिवसात कमी होईल. रोज अक्रोड खा आणि वरून गाईचे दूध प्या, तुमचा रंग गोरा होईल. काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरफडीचा गर लावा. लठ्ठपणा काही दिवसात नाहीसा करायचा असेल तर रोज चिंचेचे सरबत प्या. जर तुम्हाला कोरडे होठ मऊ करायचे असतील तर ओठांवर गुलाबाचा अर्क लावा आणि झोपी जा. कोरड्या खोकल्याची समस्या असल्यास दुधात शेवया भिजवून त्याचे दूध प्या. खोकला कसाही असला तरी तो बरा होतो. खजुराचा रस पिल्याने अर्धग वायूमध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. कांदा नियमित खाण्याची सवय लावा, त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे थांबतात. जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा. हात जळले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा, आराम मिळेल. रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते. ब्लॅकबेरी जरूर खा, त्यामुळे पोटात जमा झालेले केस वितळतात आणि सडतात. कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात. कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा, केस सुंदर होतील. लठ्ठ महिलांनी शिळ्या तोंडी फक्त कलोंजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील. दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विझत नाही. जाड स्त्रीच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने तिचे वजन काही दिवसात कमी होईल. अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा, आराम मिळेल. अंड्याचा पांढरा भाग तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाहीत. कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही. ऊसाचा रस प्यायल्याने घसा मधुर होतो. कच्च्या कोबीची पाने चघळल्याने साखरेची पातळी कमी होते. द्राक्षाचा रस प्यायल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइल हे लठ्ठपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असे तेल आहे ज्याचे फॅटमध्ये रूपांतर होत नाही. शिळ्या तोंडी मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी अधिक वाढते. पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्याने डास येत नाहीत. ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून रात्री झोपताना घेतल्याने बद्धकोष्ठता दूर होते. चहा भूक कमी करून पोटात उष्णता निर्माण करतो. रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा बलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसानंतर चेहरा पांढरा होतो. कोमट व्हिनेगरचा एक थेंब कानात टाकल्यास कानदुखी बरी होते. हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ होतात. जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाहीत त्यांना म्हातारपणा लवकर येते. पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. पाणी प्यायल्याने लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकते. तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती देणाऱ्या गोष्टी म्हणजे तूप, हरभरा डाळ, खजूर, डाळिंब, बकरीचे मांस, अंजीर आणि अंडी. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोटाला ताकद मिळते. डोळ्याला अंधारी येत असल्यास सुरमा डोळ्यात टाकल्याने डोळे बरे होतात. नेहमी गरम अन्न थंड झाल्यावर खावे, कारण गरम गरम अन्न खाण्याचा कोणताही फायदा होत नाही. इसबगोलची सात दह्यात मिसळून घेतल्याने लवकर वृद्धत्व येत नाही. कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखी थांबते. दात दुखू लागल्यास लवंग दाताखाली ठेवा, फायदा होईल. जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडीशोप वापरा. दातांची चमक नेहमी टिकवायची असेल तर कडुलिंबाचा वापर करा. जे रिकामे भांडे कपाटात ठेवायचे आहे ते भांडे उलटे ठेवा. काम करण्यापूर्वी डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते. काम करताना झोप येत असेल किंवा सुस्ती वाटत असेल तर आल्याचे पाणी प्या. खूप थंड वस्तूंच्या वापरामुळे पुरुषी अशक्तपणा येतो. नाकात किडा गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका, किडा बाहेर येईल. काखेत चमेलीचे फूल चोळल्याने दुर्गंधी दूर होते. पाय दुखणे किंवा लिकोरिया कामाचे संपवण्यासाठी सुमारे 20 दिवस रोज सकाळी 7 बदाम खावेत. डोळ्यात चमक आणण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा. म्हातारपण घालवायचे असेल तर रोटी खाल्ल्यावर थोडे काजू तोंडात टाका, म्हातारपण लवकर येणार नाही. नाश्ता झाल्यावर तोंडात वेलची टाका, म्हाताऱ्यांप्रमाणे दम लागणार नाही. बोर खाल्ल्याने लठ्ठपणा जातो. डाळिंबाच्या सालीचा चहा बनवून प्यायल्याने सर्दी लगेच दूर होते. ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे, मूळव्याधीची समस्या दूर होईल. रात्री झोपताना 4 बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते. वेगाने चालणाऱ्या तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि हृदय मजबूत राहते. सकाळी लवकर उठा, तुमच्या शरीराची ताकद कायम राहील. ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर व्हा, जीवनात तुम्हाला कधीच अपयशाचा मूड दिसणार नाही. रोज सुगंध लावल्याने शरीरातील शक्ती कमी होत नाही. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे होय. उकळलेल्या तांदळाचे पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात.
मनुके खाल्ल्याने रंग उजळतो. संध्याकाळी केळी खाल्ल्याने छातीत कफ तयार होतो. कोमट दुधात मध मिसळून घेतल्याने मेंदू मजबूत होतो. अपचन झाल्यास सालासह कच्चा सलगम खावा, अपचन बरे होईल. आले खाल्ल्याने पाठीला बळ मिळते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोबी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस खाजवलेल्या भागावर लावल्याने खाज निघून जाते. चेहऱ्याच्या त्वचेवर बदामाचे तेल लावल्याने ती मऊ आणि चमकदार होते. गूळ गरम करून नाभीत चोळल्याने पोटदुखी दूर होते. पत्ताकोबीची भाजी खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही. काकडी हृदयाचे ठोके सामान्य करते. नाश्ता न केल्याने वजन वाढते. डोक्याला तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते. जर तुम्हाला पाठदुखी असेल तर झोपण्यापूर्वी कमरेवर एखादी छोटी जड वस्तू ठेवा, वेदना निघून जाईल. रताळे खाल्ल्याने केस काळे होतात. खारट पाणी वापरण्या व्यक्तीचा घसा कधीच दुखत नाही. सांधे आणि गुडघे दुखत असतील तर कोरफड खा. काळी मिरीचे काही दाणे रोज चघळण्याने बद्धकोष्ठता दूर होते. रोटी खाण्यापूर्वीच लिंबाचा तुकडा चावून खा, अपचनाचा त्रास होणार नाही. अडचणीपासून दूर पळू नका, उलट त्यांचा सामना करा व निम्मा धोका कमी करा. जर तुम्ही त्यांचा सामना केला नाही तर ते आणखी वाढतील. आलू बुखार खाल्ल्याने डोळ्याखालील काळे डाग कमी होतात. नारळ आणि बीटरूट खाल्ल्याने हाडांचे जॉईंट मजबूत होतात. आंबा थंड न करता खाल्ल्याने पाठदुखी दूर होते. जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी रोज उसाचा रस प्यावा. व्हेजिटेबल सूप जास्त खा, शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून राहील. जे लोक रोज लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. शरीरात आळस निर्माण होत असल्यास मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. धन्यवाद.